अरे साखरच संपली, आता काय करू? मेनू इज जिंदाबाद. चला मेनूकडे. तू समझा? हाँ. कोण आलं बघ ग आई? कोण आलं? येऊ का? अगं मी. आले आले. हा कोण आहे? आली वाटते साखर मागायला. घरातली अर्धी साखर हिलाच जाते. आली ग. आल्या वाटते साखर मागायला. काय गे शिशा, काय चाललंय? अभ्यास चाललाय? अच्छा. हो अभ्यास करते. अगं मीनू, काय नाही ग, होऊन काय होणार, साखर संपली. मला वाटलंच होतं. हलकट. काय नाही ही साखर हलकट कधी पण संपत राहते. हो ना, बघ ना, आज मी काही पण नाही केलं तरी पण साखर संपली. हे घे, वाटी भरून दे साखर, एकदम काठोकाठ भरून दे. हा हो देते ना मी. हो देते, काठोकाठ भरून देते. हो बिनलाजी कुठली. हा देते काठोकाठ एकदम. बसा. काय दे शिशा, अभ्यास चाललाय? माझी सिमी एवढी हुशार आहे ना की काय सांगू. तिचे म्हणजे तिला आता सगळ्या याच्यामध्ये मार्क्स एवढे छान पडले ना. काय नाही हो काकू, आताच्या एक्झाम मध्ये तिला 10 पैकी 3 मिळाले. की हो नाही, तो क्वेश्चन पेपरच कठीण होता. काय नाही, त्याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये 10 पैकी 10 मिळाले तिला. हो मग हो ते सगळ्यांनाच, क्लासमध्ये सगळ्यांनाच 10 पैकी 10, कारण तो पेपर फुटला होता ना, म्हणून सगळ्यांना 10 पैकी 10. काय नाही, तुमची सिमी हुशार आहे असं काय नाही. आणि माझा मुलगा ना एवढा हुशार आहे ना, काय बोलूच नको. सगळं एकदम सगळ्यामध्ये परफेक्ट आहे तो. हो का? एवढा हुशार आहे, म्हणूनच त्याला हॉस्टेलला टाकलं. अच्छा, हुशार मुलं हॉस्टेलला जातात. मग मी पण पुढच्या वर्षीपासून हॉस्टेलला जाईल. अगं देतेस ना ग साखर? चल लवकर दे. हो अगं आली. हे घे, काठोकाठ भरली आहे साखर. हे घे, नीट पकड. हा दे साखर. काठोकाठ भरली ना? हा ठीक आहे. चल मग मीनू, निघते मी. काय निघते? एवढ्या दिवसाने तुझी मैत्रीण आले, एक कप चहा पण नाही पाजणार तिला. निघ मग. हा ये मग कधीतरी. हो चहा ना करते. हा बस करते. आणि बिस्किट पण. हा मोनॅको. काय बिस्किट संपले, कालच संपले. अगं हो ग, कालच संपले, नाही ते दिले असते. हा चहा आणते. हा बस. राहू दे मग चहाच दे 1 कप. काय गे श्रीशा, टीव्ही बंद आहे वाटते. हो काकू, ते आता एक्झाम आहे ना. हा मग लक्ष नाही लागणार ना, म्हणून डिस्टर्ब होतं ना, म्हणून बंद ठेवले आईने. अच्छा, एक्झाम आहे म्हणून. बापरे, माझ्या सिमीला तसं नाही करावं लागेल. काही असो, टीव्ही चालू असो, वायफाय चालू असो, तिचं एकदम कॉन्सन्ट्रेशन असतं अभ्यासात. काय गे श्रीशा, हा ड्रेस कुठून घेतलास?
अच्छा, हा शर्ट का? हा तो ना चोर बाजारातून आईनी साडी घेतलेली ना, त्याच्यावर फ्री मिळाला. चोर बाजारातून वाटलंच बघून मला. आमचे कपडे बघ कसे ब्रँडेड असतात. हे बघ. हो काकू, ब्रँडेड म्हणजे काय असते हो? ब्रँड म्हणजे आता तुला कसं समजावू बघ. म्हणजे आता हा कपडा आहे एका मोठ्या कंपनीचा ब्रँड आणि जो घालतो तो ब्रँडेड. बघ म्हणजे मी ब्रँडेड झाले. ओके, तुला सांगू माझं टूथब्रश पासून ते टॉयलेटचा ब्रश पर्यंत सगळं आमच्या घरात ब्रँडेड असतं. हो मग. हो राहू द्या राहू द्या. हा घे. हा दे चहा. बस ना गप्पा मारूया. खूप दिवस झाले गप्पा नाही मारल्या. बस ना. हो बसते बसते, मारूया गप्पा आपण. चल बसते. काय चाललंय? काय खबर? हा बाकी कसं काय चाललंय? खबर खबर म्हणजे तसं तर काय खास नाहीये. पण तुला सांगू ती बापरे, ती शेजारची काय ते भांडत होतं नवरा बायको रात्रीची. बापरे, 1 वाजेपर्यंत त्यांचं भांडण चालू होतं. मी सगळं ऐकत होती. मला कसल्या झोप लागते, मी मस्त मजा घेत होती. तुला तर माहितीये मला आवाज आणि गोंगाट ऐकण्याची खूप मजा येते. मग बापरे. आणि काल मी खाली गेली त्या भाजीवाल्यांच्या सोबत, तर ते माझं भांडण झालं. हो मग. बाकी बोल. बाकी ठीक आहे. तू सांग काहीतरी नवीन. हा हा माझी खबर म्हणजे काय नाही. ती बाजूवाली ते कचऱ्यावरून भांडण झालं. ती बाजूची सुमित्रा तिच्याशी. हो सकाळ सकाळच भांडण झालं. हो हो तुमचं भांडण चालू होतं ना. हो मी ऐकलं. हो मग मी ऐकत होती. बरोबर तुमचं सकाळी काहीतरी 6:30ला भांडण चालू झाले. 6:40ला लगेच संपलं पण तुमचं भांडण. 10 मिनिटच होतं भांडण. हो मी ऐकलं. हो तू ऐकत होतीस एवढ्या सकाळी पण? बरं आहे. चल मग निघते आता. घरात कामं पडलेत ना, खूप बाकी आहेत घरात काम. चल निघते. हो हो ठीक आहे. निघते मग आता. चल चालेल ये मग. हो हो चल. सोनम तो कचरा तुझा आहे. हा तू कचरा माझा नाहीये. नाही नाही माझा नाहीये तो कचरा, तुझाच आहे. नीट साफ करा नंतर. ए माझा नाहीये, तुझाच आहे तो. साफ कर. सांगितलं ना माझा नाहीये. नाही नाही बघा माझं तोंड नको खोलूस. अजून किती मोठं तोंड खोलणार आहेस? दिवसभर तोंड खोललेलंच असतं तुझं. जा.